आज शिरूर या ठिकाणी 30 तारीख आहे. 1 जुलै रोजी दादाभाऊ लोखंडे हे एका मागणीसाठी 5 दिवस झाले आज उपोषण करतायत आणि शिरूर शहरातला हा जो जुना हा पूर्णपणे दोन्ही साईडला त्यांनी पॅक केलाय. जुन्या नगरपालिकेसमोरची महिला त्या ठिकाणी बसलेले आणि त्यांच्या दोनच मागण्या आहेत की शिरूर शहरामध्ये अण्णाभाऊसाठी यांचं स्मारक व्हावं, त्याचप्रमाणे 2 ठिकाणच्या ज्या कामानी आहेत त्या कामानी व्हाव्यात साहित्य अण्णाभाऊसाठी यांच्या नावाच्या याची मागणी मंजुरी पण झालेली, परंतु प्रशासन अनेक वर्ष दिरंगाई करते असं त्यांचं म्हणणं आहे. या 2 मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हे 2 वाजता त्यांनी केले. पूर्णपणे हा चक्का जाम आहे आणि पोलीस प्रशासन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील साहेब आहेत, DPI साहेब, PI साहेब, तहसीलदार साहेब तो बाळासाहेब मस्के आणि शिरूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी प्रीतम पाटील देखील आहेत. त्यांची चर्चा सुरू आहे. नक्की पाहूयात आता या ठिकाणी खरोखर ह्या तडजोड होताना काही मार्ग निघतील का, नाहीतर हे जे चक्का जाम आंदोलन आहे कालच्या नगरच्या लोकशाही शक्ती सेनेच्या अध्यक्षांनी सांगितलं की जर हा मार्ग निघाला नाही लवकर तर उद्या किंवा परवा आम्ही 17 कामान पुलावरती चक्का जाम करणार आहे आणि पूर्ण हायवे बंद करणार आहे. जागा द्यावा, मोजून द्यावा त्यांनी जागा आणि मग उपोषण सुटन तर सुटणार नाही. आमचा किती वर्षापासून चाललंय सगळं? 2-3 वर्ष झाले. असंच बसवतोय 4 दिवस असेच नादी अशीच पॉलिसी करतात. आम्ही देतो लिहून देतच नाही. तर ह्या बारेने आम्ही येणारच आहे. आम्ही तसे उठणारच नाही, बिलकुल उठणार नाही. त्यांनी किती का आता ना दिलं ना तर आम्ही उठणार नाही. ते नुसते पॉलिसी खरेदतात, नुसते कोथारा खरेदतात, नुसते म्हणतात की जागा देतो लिहून देतो. आम्ही आता हलणारच नाही. आमच्या मागण्या आहे ना, क्षुल्लक मागण्या आहेत. आम्हाला सभागृह आणि अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक आणि कमान, अण्णाभाऊ साठे नावाची कमान, यासाठी आम्ही गेले 2 वर्ष झाले झटतोय. आमचा माणूस मरणाची झुंज द्यायलाही मागे पुढे बघत नाही. सरकार झोपलेली आहे, त्यांना जागा करण्यासाठी आम्ही रस्ता रोको केलेले आणि त्यांनी खडबडून जागा व्हावा हीच आमची ईश्वर चरणी प्रार्थना. तुम्ही आता त्या ठिकाणी काय म्हणत होता की टंगळ मंगळ चालली, ते टंगळ मंगळच चाललेली आहे. गेल्या वेळेस 2 वर्षापासून हेच चाललेलं आहे की नेहमी म्हणतात की झालंय सगळं पण होतच नाहीये काही काम. CO साहेब आले मागच्या वेळेस, त्यांनी आम्हाला जागा दाखवली इथं कमान करू आणि तिथं त्यांनी असं लिखित दाखवलंय 3,45,150 रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे. मग ती कमान गेली कुठं? काय होतं नेमकं याच्यात? राजकारण होतोय का त्यांचं निधीच येत नाही, काय मंजुरी मिळत नाही, काय भानगड काय? याच्यात राजकारण म्हणता येईल का, काय म्हणता येईल का, हे पोरखेळ चाललाय, हे त्यांनीच उत्तर द्यावं. आता त्यांचं काय म्हणणं, उठायचंच नाही तोपर्यंत? नाही मागण्या तर मान्य केल्यात ना? नाही मागण्या त्यांनी लेखी द्यावं. त्यांनी आम्हाला मान्य करतात, फक्त तोंडी मान्य करतात. आम्हाला त्यांनी लेखी द्यावं. आता हे तुम्ही बसलेत कुठले सगळे लोक इथल्या शिरूर शहरातले अण्णाभाऊ साठे नगर, लाटेआळी म्हणजे सगळ्यात पहिला मागवाडा, जुना मागवाडा, त्यानंतर इंदिरानगर, शांतीनगर, सिद्धार्थ नगर, हे सगळे सामाजिक लोक आलेले आहेत. ह्या सगळ्या घडामोडी आपण पाहू शकतो. मराठीसाठी